काय होतं, आपल्या नाभिक समाजाला आरक्षणाचं महत्त्वच कळलेलं नाहीये. आजही आपण काय करतो, एकत्र नाहीयेत, गटातटामध्ये विखुरलेले आहोत. हे बाजूला ठेवतो मी. गटातटामध्ये विखुरलेले असल्यामुळे काय होतं, कुणी जरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपण सहज म्हणतो जाऊ द्या, ते त्यांच्या संघटनेचं आहे, हे आपल्या संघटनेचा काही संबंध नाही. तर मित्रांनो, आरक्षण हे गरिबी हटाव मोहीम नाहीये. आरक्षण ही आपण समाजामध्ये आपलं जे मागासलेलेपण आहे किंवा पिछडे जातीचे आहोत ते पुढं आणण्यासाठी आपल्याला शासनाने किंवा या आयोगामार्फत मिळालेलं आरक्षण आहे आपल्याला ते. आज बरेचसे प्रयत्न करत आहे की हे आरक्षण टिकायला पाहिजे. ते टिकण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. Rupees 150 received on phone करतोय pay. ना, त्याला करू द्या. ही पद्धत प्रत्येक समाज कार्यकर्त्याने सोडायला पाहिजे आणि प्रत्येक संघटनेने. काय होतं, आपल्या नाभिक समाजामध्ये इतक्या संघटना झाल्यात ना, जवळपास 40-45. कुणीतरी आवाज उठवला तर त्याच्या मागे आपण जळत नाहीत, कारण ते आवाज उठवतात फक्त आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या काय म्हणतात त्याला, प्रगतीसाठी. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आरक्षण हे 2002लाच जवळपास औरंगाबाद खंडपीठाने ज्यावेळेस रिझल्ट दिला होता की 43 जाती ह्या ओबीसीतून वगळा, तर त्या 43 मध्ये नाभिक समाज सुद्धा होता, एवढं आठवण मी करून देतो. आणि त्यानंतर ओबीसी हा खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे. आज ओबीसीमध्ये 475 जाती आहेत, तरी आपण म्हणतो 375 किंवा 475. त्या जागृत नाही, तो झोपलेला आहे. तो झोपलेला नाहीये, तो फक्त आरक्षणाचा फायदा घेतो आणि फायदा घेऊन स्वतःच्याच घराची प्रगती करतो. तो बाजूला विचारत नाही की तो ओबीसी आहे, मग तुझं काय चाललंय काय नाही, हा विचार तो न करता त्याने फक्त त्या आरक्षणाचा स्वतःसाठी फायदा करून घेतलेला आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की एक खूप मोठा समाज त्या आरक्षणासाठी धडपड करत आहे. ज्या समाजाने, ज्या कार्यकर्त्यांनी जवळपास मला वाटतं 200-250 लोकांनी आत्महत्या केल्या, त्यांनी आत्महत्या करूनही त्यांना आज ही पाळी आलेली की कुणबी सर्टिफिकेट त्यांना मागण्यासाठी शासन दरबारी अहोरात्र झटावं लागत आहे. आणि आपल्याला हे आरक्षण एक पुण्याई म्हणून मिळालेलं आहे असं तरी मला वाटतं. आणि त्या पुण्याईचं आपण टिकवण्यासाठी प्रयत्न काहीच करत नाहीत. तर 2002 साली 43 जाती हा औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय, त्यानंतर ओबीसी जागृत झाला, विविध प्रकारे आंदोलनं करत गेला. ते आंदोलन जवळपास 2007 पर्यंत चालली. मग पुन्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्या जागा तशाच, त्या 43 जाती पुन्हा ओबीसीमध्ये समावेश झाल्या. यामध्ये माजी आमदार गणगणे, त्याच्यानंतर औरंगाबादमधील विष्णू डोबळे, सौ खंडाळकर, आपले नाभिक समाजाचे सोपानराव शेजवळ, अनेक मान्यवरांनी आंदोलनं केली, त्याचा पुरावा केला, कोर्टामध्ये गेले, कोर्टामधून मग ते टिकलं. शासनाने पण मग कोर्टामध्ये वकील लावले आणि ते टिकवलं. त्यानंतर ओबीसीमध्ये मराठा समाज यावा म्हणून अनेक प्रयत्न होत आहेत, पण आपण त्यांना विरोध करत नाहीत. त्यांना त्यांच्यातही गरिबी आहे हे मान्य आहे, त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे.
आणि त्या भूमिकेला राहूनच आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर आपण एकत्र येऊन हा लढा लढवावा, कारण आपल्यामध्ये बऱ्याचशा संघटना निर्माण झालेल्या आहेत, जवळपास 40 आहेत. मी त्या संघटनेच्या नेत्याला नावं ठेवणार नाही, कार्यकर्त्याला नावं ठेवणार नाही. जो तो आपलं घर सांभाळून आपल्या नावासाठी कार्य करत आहे. पण कुठंतरी एकत्र येऊन या लढ्यात, ओबीसी लढ्यामध्ये, आता ओबीसीचे आरक्षण संपल्यात जमा आहे, कारण नोकरीचं आरक्षण संपलंय, शैक्षणिक संपलंय आणि राजकीय पण संपलेले. जे राजकीयमध्ये नाभिक समाजाचे, मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला होता की त्यामध्ये दिलीपजी अनार्थे व शिवनाथजी लिंगायत यांनी सजेशन केलं होतं की आपण आपल्या समाजातील आमदार, आपलं सरपंच व सदस्य यांचा सत्कार करू. तर त्यावेळेस मला वाटतं 2003 किंवा 2004ची काळ असेल तो, त्यावेळेस 60 ते 65 व्यक्ती या सरपंचपदी किंवा सदस्यपदी होते आपले. पण ते आज कुठे आहेत? त्यांनी पदाचा वापर केला, किती वर्ष केला काही कल्पना नाही. पण त्या या ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय आजही नाही आहेत. तसे तर मला वाटतं प्रत्येक पंचवार्षिकला 56,000 ओबीसीचा फायदा घेतात त्या आरक्षणाचा. ते पण कुठे दिसत नाहीत या आंदोलनात. तसेच ज्यांनी सर्व्हिसमध्ये, शैक्षणिकमध्ये आरक्षणाचा फायदा घेतला ते सुद्धा कुठेही आंदोलनामध्ये दिसत नाही. हे मी 100% सांगतो. कारण हे ओबीसी आरक्षण बचाव आपण फक्त जे चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी राबवलेली स्कीम आहे. कारण कुणालाही घेणं देणं नाही आहे की आरक्षण असो किंवा नसो. आता कुणीतरी म्हणतं की यांना काही कामं नाही, हे नुसते ओरडत असतात, आरक्षण करतात, ओबीसी करतात. पण येणारी पिढी खरोखर तुम्हाला किंवा मला माफ करणार नाही. कारण जे आपल्याला कुठलंही कष्ट न करता मिळालेलं आरक्षण आहे ओबीसीमध्ये. आज नाभिक समाजाचे विविध आंदोलन होतात. आपल्या जवळपास 15 ते 16 मागण्या आहेत. शासनाने एकाही मागणीची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाहीये. हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. कारण आपण कुठंतरी कमी पडतो. कारण आपल्यामध्ये बरेचसे तुकडे झालेले आहेत आणि त्या तुकड्यामध्येच आपण एकमेकाची पाय ओढण्याचा प्रयत्न करतोय. कुणी जर आंदोलन केलं तर त्यालाच नावं ठेवणं, हे प्रकार सोडायला पाहिजेत आणि एकजुटीने ओबीसी आंदोलनात आपण सक्रिय सहभागी घ्यायला पाहिजे. आपण तर अभिमानाने सांगतो की सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे माझ्या समाजाचे होते, अभिमान आहे मला. हीच वेळ आहे ना आता आपला स्वाभिमान आणि अभिमान जाहीर करण्याची. नुसतं व्हॉट्सअपवर टाकून उपयोग नाही मित्रांनो. या लढ्यामध्ये आपल्याला सक्रिय सहभाग नोंदवावाच लागेल. त्यामध्ये या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आम्ही आंदोलन केलं होतं, अन्नत्याग आंदोलन. तर आपलेच काही लोकांनी की काही गरज नव्हती आंदोलन करायची, होणार नाही. अरे गेलं ना आता तुमचं सारं आरक्षण. कुणबी 56 लाख रुपये, 57 लाख नोंदी सापडल्यात आणि 57 लाख गुणिले 20 म्हणजे 3 कोटी ते 4 कोटी हा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे आणि येणारच येतो. तुमच्या गळ्यापर्यंत आला असतानाही तुम्ही शांत बसले म्हणजे हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे. आज व्हॉट्सअपवर बरेचसे टीका टिप्पणी चालतात, त्या सोडून द्या.
त्याचा विषय नाहीच आहे हा. पण सर्व संघटनेनी कुठंतरी एकत्र येऊन किंवा सर्व डिझॉल्व करून, सर्वच 40-45 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, नाभिक समाजाचे तुकडे झालेले आहेत, ते तुकडे सर्व बरखास्त करून एक नवीन अशी संघटना तयार केली, किंवा जुनी संघटना आहे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तिच्यामध्येच सर्वांनी एकत्र येऊन जर कार्य केलं तर तुमची वज्रमुठ तयार होईल आणि त्या वज्रमुठीला कुणीही तोडू शकणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी इतरांचे काय आहे ते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. दुसरं म्हणजे वेळ आलेली आहे आपल्याला रस्त्यावर उतरायची. जर आज नाही उतरलो तर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. ठीक आहे, आपले हेवे दावे विसरून निदान या ओबीसी आरक्षणासाठी तरी एकत्र या. आजच मी एक बातमी पाहिली की हे प्रकरण महाराष्ट्रात न राहता आता भारतात चाललंय मराठा आरक्षणाचं. आणि कुणीतरी जगताप नावाच्या व्यक्तीने श्री छगन भुजबळ यांचं नाभिक समाज ऐकत असेल तर नाभिक समाज हा दुकाने कसे उघडतो ते आम्ही बघू म्हणे. म्हणजे सरळ सरळ ही आता ठोकशाहीवर सुरुवात झालेली आहे. ठोकशाही तर पहिल्यापासूनच सुरू आहे त्यांची. अन्याय अत्याचार करणं हे लहान लहान समाजावर. त्याला कुठंतरी चाप बसावा म्हणून आपण एकत्र यावे ही माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती. खरं म्हणजे मी लाईव्हवर माझा हा पहिलाच प्रसंग आहे लाईव्हवर येण्याचा. मी ओबीसीचं कार्य करतो म्हणून मला अनेक आपल्या नाभिक समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून डिलीट करण्यात आलेलं आहे. विशेष एक माहिती म्हणून मी सांगितलं. आणि दुसरं म्हणजे लाईव्ह येण्यासाठी सुद्धा मी नाहीच म्हटलं होतं माधव भालेंना की मला काय जमणार नाही, कारण आपल्या लोकांमध्ये बरेचसे संघटना आहेत, त्या संघटनेमध्ये विविध नेते आहेत, त्यांचंच तुम्ही प्रतिक्रिया घ्या. आणि ग्रुपवर सुद्धा दिग्गज मंडळी आहे, त्या दिग्गज मंडळीचेच प्रतिक्रिया घ्या. मी एक तर छोटासा कार्यकर्ता आहे आणि मी काय त्याच्यामध्ये माहिती देणार. तरीही मला तरी वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संघटनेच्या जे श्रेय काय म्हणतात त्याला, आपण काय श्रेय घेण्याचाच प्रयत्न करतो आपल्या संघटनेला, की हे मी पत्र दिले की मला श्रेय मिळेल. त्या श्रेयाच्या भानगडीत पडू नका भाऊ मित्रांनो, कारण तुमचं कुणीही नाहीये महाराष्ट्रामध्ये. साधा नगरसेवक सुद्धा नाभिक समाजाचा नाहीये, आमदार नाहीये, खासदार नाहीये, मंत्री तर खूप लांबची पल्ला आहे आणि त्याच्या पुढं मग मुख्यमंत्र्याचा खूप पल्ला आहे. जे होऊन गेले ना ते होऊन गेले. पण इथून पुढे काळात जर आपल्या समाजाचा जर आमदार करायचा असेल, खासदार करायचा असेल, तर तुम्हाला ही वज्रमूठ बांधावंच लागल. नगरसेवकही करायचा असेल तर बांधावंच लागल. एकमेकाच्या टांगड्या ओढण्यात काहीही फायदा नाहीये. तरी समजून घ्या, नुसतं व्हॉट्सअपवर चर्चा करून उपयोग नाही. या ओबीसी आंदोलनामध्ये सर्व नाभिक समाजाने आपापल्या संघटनेसह किंवा त्या संघटना बरखास्त करून या आंदोलनात उतरावं, एवढंच मी म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.